या क्षेत्रात आम्ही आलो. आम्ही आल्यानंतर खूप साऱ्या लोकांनी आम्हाला सांगितलं का रानाला गिराईक बघायचं आहे का गुंट्याला गिराईक बघायचं आहे का काय. तर मी माझ्या ह्या गोट्यावर आमच्या गोट्यावर आमच्या इथला बैल पोळा जो असतो तो चिमण्याने आमच्या म्हणजे नातेपुते गावात त्याची मिरवणूक काढून तरी समाधान वाटणार होतं. कुठलीही गाडी बसू आम्हाला त्यात आनंद होता, कारण सगळे नंदी होते ते आपल्या घरात. आज सगळे मथुरचं कोण फॅन नाही असा नाही माणूस. माझ्या जे टीममध्ये होते माझे सचिन घेऊन गेलेले त्यांचे स्टेटस काल मथुरचे होते गट काढलेले. काय मागणी आली का नाही ह्याला? काल आता मैदानातच ह्याला मागणी मोठ्या म्हणजे मैदानाच्या आदल्या दिवशीची किस्सा सांगतो तुम्हाला. श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आत्ता सध्या नातेपुते या ठिकाणी. मित्रांनो, काल तुम्ही पाहिलं असेल की सेमी क्रमांक 1मध्ये ज्या आदत वासरांनी लढत दिली तो म्हणजे सचिन आणि त्याच्या जोडीला पळाला लक्षा. आणि मित्रांनो, सचिनचे जे मालक आहेत शाहिद भाई त्यांच्याकडे आपण भेटीसाठी आलेले. काल फोनवरती प्रतिक्रिया देत असताना ते भावनिक झाले होते आणि खरंच म्हणाल कुठंतरी ते थोडंसं वेगळं वाटत होतं, म्हणून या ठिकाणी मी मुलाखत घेण्यासाठी आलो आहे. चला शाहिद भाईंकडं. कुठे आहेत भाई? आज सगळी टीमच आली तुमची. तुम्ही येणार म्हणल्यावर टीम येणारच होय का? बाकी अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. गोठा नमस्ते, सगळी टीमच आहे. अभिनंदन तुमचं. थँक्यू बॉस. बोलायला भेटला तुम्हाला हिंद केसरी. हा धन्यवाद. या. काय सचिनला का निवांत बसलाय काल आदत मध्ये पळून? हा होय सचिन. सचिन बस. मित्रांनो, तुम्ही काल वडकीचा सेमी क्रमांक 1 पाहिला असेल. वडकीचं जे हिंद केसरी मैदान झालं दत्त जयंतीनिमित्त जे आयोजित केलं जातं ते मैदान तुम्ही काल पाहिलं. त्या मैदानामध्ये 2 आदतनं संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्राचं लक्ष वेधून घेतला. त्यातला एक आदत तुम्ही काल त्यांची मुलाखत पाहिली लक्षा म्हणून, आणि त्याच्या जोडीला जो पळाला तो हा सचिन आहे मित्रांनो, नातेपुतेकरांचा. तर काल जीवनाप्पांनी मुलाखत दिली. जीवनाप्पा ज्यावेळेस फोनवरती बोलत होते त्यांनी शाहिद भाईंना फोन लावला आणि शाहिद भाई भावनिक झाले. तर वाटलं म्हणाला कुठंतरी की मालक बाबा मैदानात नाही, आज त्याच्या घरी गेलं पाहिजे आणि त्यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. तर शाहिद भाई, तुमचं पहिल्यांदा मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि प्रथमतः तुमचं अभिनंदन. एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आदत पळवण्याचं तुम्ही धाडस केलं आणि ते धाडस तुमचं यशाला आलं. तुम्हाला एक वेगळी नवीन ओळख मिळाली तुमच्या आदत दोन्ही चेहऱ्यांना. तर काय सांगाल, कालचं मैदान कशा पद्धतीनं झालं? नमस्कार, मी शाहिद मुलानी नातेपुते. प्रथमतः मी सर्व माझे सचिनचे फॅन असतील सगळे जे काल त्याच्यासाठी जेवढे आप्पा असतील, आमचे बल्लाळ सर असतील, विठ्ठल नाना असतील, मुश्रीफभाई असतील, ह्या सगळ्यांचं प्रथमतः मी आभार मानतो की मी त्या ठिकाणी नसताना त्यांनी माझ्या सचिनला किंवा आपल्या एका सचिनला कुणाची आमच्या म्हणजे याची गरज भासू दिली नाही. आणि खरंच मी आप्पांचं बी मनापासून आभार मानतो की आप्पांनी गटापासून ते सेमीपर्यंत फायनलपर्यंत फार तर पाक निकालापर्यंत आप्पा तिथून हल्ले नाहीत. आणि आज सचिननं जे काही दिलं आम्हाला मिळवून ते आमच्या कारकिर्दीतलं हे आम्ही ह्या क्षेत्रात पहिलं कधी आयुष्यात नव्हतो. ह्या क्षेत्राशी आमचं काहीच गोष्टीचा छंद नसताना ह्या क्षेत्रात आम्ही आलो. आम्ही आल्यानंतर खूप साऱ्या लोकांनी आम्हाला सांगितलं का रानाला गिराईक बघायचं आहे का गुंट्याला गिराईक बघायचं आहे का काय, की हा नाद चांगला नाही आहे किंवा हा नादातून कुणाचंच भलं झालं नाही. पण मला आज एक असं मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की ह्या लेकरानं माझ्या खरंच मी तुम्हाला सांगतो की एक माझी एक ओळख महाराष्ट्रभर शाहिद मुलांनी हॉटेल सागर कोण आहे हे दाखवून दिलं. आणि मी खरंच मनापासून सचिनचं बी आणि ह्या सगळ्या टीमचं आमच्या सगळ्या टीमचं मनापासून पहिलं आभार मानतो. तर काय सांगाल, शर्यतीचा तुम्हाला छंद नव्हता. पहिली एक आपली मुलाखत झाली होती आल्या नवीनच, मला वाटतं 1 वर्ष झालं का तुम्ही या क्षेत्रात आला? हा, मला 15 डिसेंबर 2024ला मी पहिली खरेदी केलेली होती. बरं, आणि आज आहे 6 डिसेंबर. आज आहे 6 डिसेंबर.
म्हणजे 1 वर्षाला 10 दिवस कमी. 1 वर्षाला 10 दिवस बाकी असताना मला सचिननं हं. हिंद केसरीच्या मैदानात गुलाल घेऊन जे काही त्यांनी साध्य करून दाखवलं हे म्हणजे माझ्या आयुष्यातला हा म्हणजे एक ह्याचा क्षण आहे तो, अविस्मरणीय क्षण आहे तो. आणि माझ्यासाठी खरंच सचिन एक काय आता त्याच्या पुढे शब्द नाहीत मला बोलायला की त्यांनी माझ्यासाठी काय केलं ते मी सांगू शकत नाही शब्दात. तुम्ही या क्षेत्रात कुणाकडे बघून आला? मी पहिलं बी तुम्हाला बोललो होतो, मला असाच छंद, मी हॉटेलला बसल्या बसल्या आपल्या यूट्यूबवर तुमचे ह्याच्या माध्यमातून मी बकासूरचा मी मोठा फॅन होतो आणि मी बकासूरला देव मानतो. आणि परमेश्वराने काल योगायोगाने आमची अशी मैत्रीपूर्ण लढत झाली की त्यावेळेस असं मनाला थोडं वाटलं की आज देव बी आपल्या म्हणजे ह्याच्यात आहे. आमचे म्हणजे त्या गटातल्या गाड्या टोटल माझ्या घरातल्या गाड्या होत्या. मथुर माझ्या घरातलंच, आमचे सगळे मुलं, आम्ही सगळे त्यांचे फॅन मथुरचे. आज मथुर बरोबर तिथं लढणं सुद्धा आम्हाला थोडंसं हे वाटलं. मथुर असू द्या, चिमण्याचं तर मी माझ्या ह्या गोट्यावर, आमच्या गोट्यावर, आमच्या इथला बैलपोळा जो असतो तो चिमण्याने आमच्या म्हणजे नातेपुते गावात त्याची मिरवणूक काढून मी त्यांचा बैलपोळा साजरा केलेला. सगळे आपल्याच घरातली बैल होती. हा, घरातले सांडू मिस्त्रींचा देवाबाई आहे. तो देवाबाईंनी म्हणजे मुन्नाबाईंनी मला पहिलं माझ्या 2 नंबरचा बैल मी घेतला गुरु, तो मुन्नाबाईनं मला दिलेला आहे. म्हणजे हे सगळे आपल्या घरातलीच, म्हणजे आज त्यात परक कुणीच नव्हतं. अशा सेमीत म्हणजे एक लढत करणं मैत्रीपूर्ण हे माझ्यासाठी सुद्धा एक चॅलेंज होतं. आणि त्या टॉपच्या नंदींच्या सेमीमध्ये तुम्ही पळाला म्हणूनच नाव लौकिकाला आला. 100%. आज राहुलबाईंचा मथुर असो, चिमण्या असो, आज ते पळाले, त्यात हार झाली असती तरी आम्हाला समाधान वाटणार होतं आणि विजय झाला तरी समाधान वाटणार होतं. कुठलीही गाडी बसो आम्हाला त्यात आनंद होता, कारण सगळे नंदी होते ते आपल्या घरातले होते. आज आपल्या गोट्यातनं गेलेला चिमणी आहे, आज आपल्याला त्याच्याबद्दल बी तेवढाच आदर आहे. आज राहुलबाईंचा मथुर आहे. माझी खूप इच्छा आहे, मी त्यांना मागच्या 1-8 दिवसापूर्वी त्यांच्या म्हणजे एका त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोललोय सुद्धा की मथुर बरोबर माझी एक पळायची आता इच्छा आहे. म्हणजे आज सगळे मथुरचं कोण फॅन नाही असा नाही माणूस. माझ्या जे टीममध्ये होते माझे सचिन घेऊन गेलेले त्यांचे स्टेटस काल मथुरचे होते गट काढल्यानंतर. म्हणजे असं आमचं इतकं जीवाभावाचं नातं असल्यासारखं आहे. निश्चित सचिन पळताना दिसेल, राहुलबाईंचा तुम्हाला फोन येईल. त्याचबरोबर लक्षाविषयी काय सांगाल? आदत पैरा ह्या सचिनसाठी आदतच पैरा का शोधला आणि लक्षच का शोधला? तुम्हाला म्हणजे मला एक असं म्हणायचं आहे की आदत वासरावर कुणीही मोठ्या बैलगाडी मालक विश्वास ठेवू शकत नाही. आणि विश्वास तर नाहीच, आणि त्याच्यावर थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. आदत एक ओपनच्या हिंद केसरीच्या मैदानाला आदत बरोबर पळायचं म्हणलं तर थोडंसं ते चॅलेंज असतं. बरोबर. तर त्या चॅलेंजला कोणी तयार नव्हतं आणि त्यांच्याबरोबर पळणं एवढं सोपं वाटलं नाही. तर एक मनात असंच वाटलं, मी सरांशी बोललो, सर म्हणलं बल्लाळ सरांशी बोललो की सर आपण कसं करायचं. नाही म्हणले आज आपल्याला मोठी बैल कोणी देत नाहीत, तर आपण एक काम करू, आज आदतचीच वासरं पळवू दोन्ही पण. म्हणलं का असं? अहो नाही म्हणलं, आपण सरजाबरोबर 1 नंबर केला आहे आज इथं बरडला, काय आपण बैल दिला पाहिजे आपल्याला. नाही बाय म्हणले, ते आपल्या मोठ्या बैलवली आपल्याला ह्या क्षणाला सहजासहजी विश्वास ठेवू शकणार नाहीत. त्यामुळं आपण थोडंसं ह्या आज एक नवीन प्रयोग करू म्हणले आणि आदतची आपण गाडी झोपू म्हणले. पण असं त्यांचा बी माझा बी इतका आत्मविश्वास होता की आपली जी आदत गाडी पळणार आहे ते टॉपला राहणार. आणि आम्हाला गटापासून फायनलपर्यंत एकच अपेक्षा होती की 1 नंबर करायची इच्छा होती आमची. आम्हाला हिंद केसरी, ओरिजिनल हिंद केसरी बनायचंच होतं. त्यामुळं आमची पूर्ण प्रयत्न चालू होते त्या गोष्टीसाठी. आता लक्षच का? पण असा लक्षाचा पळ आम्ही आपला रेटरे मास्तरांचा माहिती असो किंवा त्या ह्यांचा काय आपले नाव बबलू चाचा आहेत
त्यांचा राजाबरोबर मी ते बैला त्या वासराचा पळ बघितलं होतं आम्ही. म्हणजे आम्ही कोरोलीच्या मैदानाला बी बघितलं होतं किंवा त्या ह्याच्या मैदानात बघितलं होतं. परत फॉर्च्युनरच्या मैदानात त्यांना म्हणजे त्याला पळताना बघितलेला बुलेटचा मान करून. त्याचा पळ असा आम्हाला वाटत होतं की सचिन तो कुठंतरी काहीतरी करू. आणि खरंच तो लक्ष पण आहे ना, तो टॉपचाच नंदी आहे आणि तो भविष्यात 1 नंबरमध्येच पळणार. तो 1 नंबरमध्येच हो पळणार. बघा मित्रांनो, म्हणजे अतिशय सुंदर असा लक्षाचा पळ आहे. लक्ष आणि सचिनची जोडी अतिशय सुंदर पळालेली आहे. त्याचबरोबर दादा, मैदानाकडे कसं पाहता? मैदान कशा पद्धतीने समस्त ग्रामस्थ वडकीकरांनी आयोजित केलं होतं? मैदान अतिशय छान पद्धतीनं पार पडलं. आमच्या आयुष्यातलं पहिलं मैदान आहे हिंदकेसरीचं. आज हिंदकेसरीच्या मैदानाला पाऊल ठेवणं म्हणजे एवढं आमच्यासाठी सोपं नव्हतं ते. आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन 2 वासरं घेऊन जाऊन त्या हिंदकेसरीचं मानकरी ठरू असं आमच्या आयुष्यात म्हणजे आम्हाला म्हणजे कुणाच्या मनी त्याने किंवा स्वप्नात सुद्धा नाही येणार अशी आम्ही बी एक तिथं ही केलेली होती. आता काही गोष्टी आहेत की ते बोलू सुद्धा शकत नाही. ह्या वासरांसाठी काय सांगू शकत म्हणजे बोलू शकत नव्हतो की आज एवढे म्हणजे टॉपचे नंदी असा एक गट नव्हता की त्यात म्हणजे गट काढणं म्हणजे एक चॅलेंज होतं. कारण मी आपले जे पाटील साहेब आहेत आलेले मला भेटले, ते कोण कोणाला भाग घेतो त्यावेळेस मी त्यांना हटकून विचारलं की दादा तुम्ही आदत घेऊन आलाय. त्यावेळेस थोडंसं त्यांच्या चेहऱ्याचा भाव बदलला. तुषार असं का विचारते? तर मला त्या माणसाच्या म्हणजे त्या बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरचं एकही दिसलं की आत्मविश्वास दिसला. त्यावेळेस त्यांनी मला आत्मविश्वासानं उत्तर दिलं की तुम्ही मला विचारताय की आदत का घेऊन आला, पण माझ्या आदत ह्या मैदानात राहणार, हे त्यांच्या चेहऱ्यावरची हावभाव होती. आता मी एवढा आत्मविश्वास होता. आता मी तुम्हाला बोलू शकत नाही. माझ्या काल म्हणजे ज्यावेळेस सचिन सेमी पास केला, आमचं जे परिवार होतं परिवारातला लहान मुलगा सुद्धा राहिला नाही की त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते. असं सचिन आज इतक्या कमी दिवसात आम्हाला कुठं नेऊन ठेवलं हे आम्ही बोलू शकत नाही. आणि खरंच त्या लक्ष्याचं बी कौतुक करत. त्या लक्ष्यानं बी कुठल्याच गोष्टींना सचिनला कमी पडू दिलं नाही किंवा तो कमी पडला नाही किंवा त्यांनी सचिनला कुठं असं हे होऊ दिलं नाही. पण तुम्ही भावनिक का झाला होता ते सांगा. फोनवर सुद्धा तुम्ही भावनिक होता. तुम्हाला कालपासून खूप फोन झाले, सगळे म्हणले बाईंचं भावनिकच आहेत. भावनिक म्हणण्यापेक्षा हे सचिनच्या बद्दल आता नाही काय ते नाही बोलू शकत नाही त्या गोष्टी. मी खूप ह्याच्या मागं ह्या क्षेत्रात आल्यापासून चढउतार खूप बघितलेत आणि हे माझा 6वा बैल आहे तर खरेदीचा. मला म्हणजे मी असं हे होत गेलतो पण लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन थोडा माझ्याकडं असा हे होत चालला होता. पण ते सचिननं कुठेतरी माझा पूर्ण करून दाखवला आणि दिला. त्यांनी मला कुठंतरी एका वर्षामध्ये 6 बैल घेतली. एका वर्षात 6 बैल घेतली. एकाही बैलाने मला नाराज केलं नाही. किती खरेदी झाली टोटल रक्कम? आता रक्कम तसं सांगू शकत नाही पण मी 6 बैल घेतलेत. माझी 6 बैलातली आता 3 बैल कंटिन्यू जाईल त्या गुलाला मला दिलं. आता सचिनच मागच्या बरडच्या मैदानाला सरजाबरोबर पळून 1 नंबरचा मानकरी ठरला. परवा विठ्ठल नानाच्या त्याच्याबरोबर वडूजला जाऊन 3 नंबरचा मानकरी झाला. त्याच्या अगोदर त्याच्या मायनीच्या मैदानाला आपले नांदेड सिटीवाल्यांचे आप्पा आहेत त्यांचा भारत त्याच्याबरोबर 4 नंबर केला. म्हणजे ह्याने मला आणल्यापासून नाराजच केलं नाही. किती दिवस झाले घेतलं? बैल वासरू घेऊन 1.5 महिना झाला फक्त 1.5 महिना. 1.5 महिन्यात त्यांनी जे माझे जे काही स्वप्न होते महाराष्ट्र केसरी पासून महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला बी गुलालाला पात्र ठरलाय. आणि हिंद केसरीच्या बी गुलालाला हा मानकरी ठरलाय. पुढची अचिव्हमेंट काय? पुढची आता शेवटी सांगा की, बोला, प्रेक्षकांना कळू द्या. आता काय इच्छा बाळगली मनामध्ये? नाही, पुढची इच्छा आता पुशेगावच्या 1 नंबर करायची खूप इच्छा आहे. निश्चितच परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेलच. काय मग पायरा कसा करणार त्यावेळेस? का झालाय पायरा? आता झाल्यातच जमाय. बर, पायरा झाल्यातच जमाय. बाकी कालच्या जॉकीविषयी काय सांगाल?
जॉकी एक म्हणजे जॉकीचं ते भैया वाटेगावकर बांबवडीचा भैया होता. आज परमेश्वराने त्यांना सुद्धा आज हिंद केसरीचा मानकरी ड्रायव्हर म्हणजे आज ह्या दोन्ही वासरांपासून त्यांनी हिंद केसरीचा एक इतिहासात नोंद करण्यासारखी गोष्ट ठरली की ओपनच्या मैदानाला आदत वासरांनी हिंद केसरीला म्हणजे गवसणी घालणं म्हणजे हे थोडं चॅलेंजच होतं. आणि त्यात कुठंतरी आम्ही त्या ह्याच्यात आलो आणि ह्या सगळ्याच्या मागे सगळ्यांचाच आशीर्वाद आहे. सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केला त्याच्यामुळे हे कुठंतरी आम्हाला यश मिळालं. ही तुमची 6 बैल आहेत. ह्या सगळ्या 6 बैलांचं नियोजन कोणकोणती टीम आहे कोणकोणती म्हणजे चेहरे ते आम्हाला कळू द्या. कोण कोण सहकार्य करते कसं कसं? त्या 6 बैलाच्या मागे सगळेच आहेत. आमचे सुट्टी मेकर असतील सोम आलं नाही का ही सगळी ही जी सगळी आम्ही उभं इथं या सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमागं. पडद्या मागचे हिरो कोण आहेत ते बघू द्या. सगळे दाखवा कॅमेऱ्याचे हा त्यांच्याकडे बी दाखवा. हा आनंद आहे चेहऱ्यावरती सगळ्यांच्या. कारण की हा आनंद लाखो करोडो रुपये घालून मिळत नाही. त्यासाठी आपला दावणीचा नंदी पळावा लागतो आणि त्याला गुलाल भेटावा लागतो. त्यानंतरच हा आनंद व्यक्त होतो चेहऱ्यावरती. मनामध्ये ती भावना जाणून येते आपल्याला. तर अजून कोण कोण असतं म्हणजे जॉकी ह्यांना ट्रेनिंग कुठं असतं या सगळ्या बैलांचं? फेरे कुठे टाकतात? फेरे आम्ही इथं मेडत फाटी किंवा आमचे चंद्रपुरी फाटी या 2 ठिकाणी फेरे टाकतो. फेरे टाकायला ड्रायव्हर कोण असतात? फेरे टाकायला ड्रायव्हर रंगा ड्रायव्हर असतो किंवा ते लोकलचेच आम्ही कोण असेल तिथं कोण असेल उपलब्ध त्याच्याशी. किती दिवसांनी फेरे टाकता या सगळ्या नंदींचा? प्रॅक्टिस कशी असते? प्रॅक्टिस तर ती आम्ही एक 4 दिवसाला जर मैदान जर नसेल तर 3-4 दिवसाला फेऱ्याला नेतोच. शाहिद भाई तुमच्या दावणीची सगळीच नंदी सुंदर पळतात. आता सचिन एक उदाहरण झालं पण मात्र इतरही नंदी चांगले पळतात. तर ह्या सगळ्या नंदींच्या धावण्यामागचं यश काय? एवढे कसे काय धावतात? आता या मागे यश आपण आपले ज्यावेळेस आपण खरेदी केली आहे जी कोण वासर म्हणजे आपण हा सचिन असो किंवा तो देवा असो गुरु असो नंतर चिके असो तो तर लहानपणापासून मी सांभाळलेला आहे त्याला. तर ही जी बैल आहे हिरा आहेत हे आपण खरेदी करताना जसे इतके विचारपूर्वक खरेदी केलेत की आपल्याला त्यांच्यात कुठले तरी गुण दिसलेत आणि कुठली तरी त्याच्यात म्हणजे क्षमता वाटली म्हणूनच आपण बी डेअरिंग केली आणि त्या गोष्टीत हात घातला. आपण सगळ्यात जास्त बैलांना पळवायला न्यायचं म्हटलं की सकाळी लवकर उठून सगळं नियोजन करावं लागतं. ही करणारी टीम कोणती तुमची? कारण की ह्या ठिकाणावर महत्वाचे हे संजू मामा आणि संतोष मामा आमचे हे 2 ह्या मागचे मोठे शिल्पकार आहेत या बैलाच्या. मागच्या बाईट मध्ये पण तुम्ही सांगितलं हे दोघं इतकी काळजीपूर्वक बैलांना जपतेत. मी नसतो दिवस परंतु त्या दोघांनी आतापर्यंत बैलांच्या म्हणजे कुठल्याच गोष्टीची अशी एक क्षणाची मला त्यांनी ही करू दिलेलं नाही आतापर्यंत. त्या आणि ह्याच्या मागं जी आमची टीम आहे आमची हे म्हणा दीपक म्हणा विनोद म्हणा सोमनाथ म्हणा आपले ऋषीबाई आहेत म्हणजे जे ही आमची टीम आहे सगळी मुलांची. एक छोटा मुलगा आमचा शिवतेज आहे. शिवतेज आता शाळेत गेला आहे पण तो आज शिवतेज तर असा आहे की त्याला आता ती काय त्याला सांगायचं तेव्हा कधी म्हणजे त्याला मी रागवतो की तू शाळा सोडून येऊ नको पण तो मी नाही नेला तरी तो मागून कुणाच्या गाडीत गेलाय तो बी कळत नाही आम्हाला काय काय. आणि तो जे इतकं काम मोठं आहे त्या सर्जाच्या गाडीला धरायला तो पळत होता. त्या दिवशी त्याला म्हणलं तू अजिबात इथून पुढं गाडी पुढे यायचं नाही म्हणजे आज सर्जासारख्या बैलांना तो धरतोय पुढे जाऊन एवढं डेअरिंग करतोय. एवढं कुठेतरी सुरक्षेच्या दृष्टीने करावं म्हणजे स्वतःची सुरक्षा करून करावं. तर तो इतका आमचं सगळ्यात मेन म्हणलं तर तो आज आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे बघा. सचिन मित्रांनो पळाला वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका चतुर्थ हिंद केसरी सर्जा. तिथून जी सुरुवात जी झाली सचिनच्या चर्चेची ती काय आता थांबत नसते. ती आता कायम अशी सुरू राहणार आहे. एक दुसरा एक प्रश्न आता काय होतं मोठमोठ्या मैदानामध्ये नंदी गुलालात राहिले की बऱ्याच वेळा खरेदी विक्रीचा विषय येतो. तर काय मागणी आली का नाही ह्याला?
काल आता मैदानातच ह्याला मागणी मोठ्या म्हणजे मैदानाच्या आदल्या दिवशीची किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणजे आमची अशी इच्छा नव्हती, परंतु आदल्या रात्री मला फोन आलता की काय नाही भाई, आम्ही 30 लाख रुपये घेऊन यायला लागलोय, आम्हाला वासरू तेवढं द्यावं लागतंय काय पण करून. अहो मी म्हणलं 30 लाखाचा प्रश्न नाही किंवा काही हे नाही, पण आज आम्हाला द्यायचं नाही. तर आज सकाळपासून मला दोघा तिघांची म्हणजे चांगल्या व्यक्तीची नावं न घेण्यासारख्या व्यक्ती नावं नकोच आपल्याला, मला 41 लाखापर्यंतची त्यांनी आज ऑफर दिली त्यांनी. बघा मित्रांनो, एक सेमी, एक फायनल, एक घेतलेलं डिसिजन आणि केलेलं धाडस आपल्याला कुठून कुठपर्यंत आता पोहोचवू तुम्ही आलता त्यावेळेस सुद्धा एक कॉल आला. कॉल आलता आणि तो हेच विचारत होता की सचिन द्यायचा आहे का. पायऱ्यानं आता फक्त द्यायचा का म्हणून कॉल येतात. पायऱ्यांना तर मी ज्या स्वप्नात बघितलं नव्हतं त्या लोकांचे फोन आलेत मला पायऱ्यांसाठी. कुठल्या मैदानासाठी? पुशेगावसाठी आलेत. त्यानंतर 21 तारखेला आदतचं मैदान आहे बारामतीला. हो. माझ्यावर काही लोक नाराज झालेत, ज्यांनी मला बैल दिलेत ते पण माझ्या काही गोष्टीसाठी नाराज झालेत. पण मी त्यांना हात जोडून विनंती करतो की खरंच जे माझे आता नियोजन करते जे काय आहेत, मी त्यांच्या पुढं जाऊ शकत नाही. मी त्यांच्याशी म्हणजे एकनिष्ठच राहणार आहे. ते जे मला ज्या बैलाबरोबर आपल्याला सचिन पळवायचं आहे त्याच बैलाबरोबर आपला सचिन पळेल आणि निश्चित सगळ्यांना पैरे मिळतील. सगळ्यांना पैरे मिळतील. काय असं नाही की बाबा काय कुणाला पण नाही म्हणतच नाही. आणि आतापर्यंत एक रेकॉर्ड आहे, हे आमचे सुनील पाटील आहेत. आज आमचा पहिला सचिन त्यांच्या बरोबर पळाला आहे. बरं, कुठला बैल आहे त्यांच्याकडे? नंदी कुठला? त्यांचा नंदी बाब्या म्हणून नाही, बाब्या हा फोंडशिरसचे आहेत, त्यांचा बाब्या म्हणून बैल आहे, त्यांच्याबरोबर पळलोय. त्याच्यानंतर आता अशा बऱ्याच बैलांबरोबर की मैत्रीपूर्ण आज परवा त्याच्याबरोबर पळालो. नाना म्हणले त्याच्याला आपण कधी उजवीनं हाणला नाही, पण आज आपण हाणून बघू, चला काय हरकत नाही. म्हणजे कुठल्या गोष्टीने आम्ही असं कधीच त्या ह्याच्यासाठी केलेलं नाही. बरोबर आहे. आणि आता दुसरं म्हणजे तुम्ही एक सुरुवातीलाच सुरुवात करताना सांगितलं की ज्यावेळेस पहिली मुलाखत दिली, ह्या क्षेत्रात पदार्पण केले, बैलगाडी क्षेत्रात उतरतोय, त्यावेळेस तुम्हाला असंख्य जणांनी म्हणले की बाबा शेज लावायचंय का काय काय ते प्रकार हा काय त्याच्याविषयी काय सांग. आता त्यांना ती एकच मी ह्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की हा क्षेत्र मनापासून केलं आणि प्रामाणिकपणाने केलं तर कुणाचं शेज लावण्यासारखं किंवा काय होण्यासारखं नाही आहे. हे मैदान म्हणजे नंदी आहेत ते म्हणजे चांगल्या भावनेनं आपण जर वागलो किंवा चांगल्या नीतीनं जर राहिलो, नीतिमत्ता साफ ठेवून जर आपण मैदानात उतरलो तर नंदी आपल्याला कधीच नाराज करणार नाहीत आणि कोणच कुणाचं 1 रुपयाला ही होऊ देणार नाहीत. आज नंदींना पण जाण आहे. आज मी म्हणतो 1-1.5 महिना झाला, पण ह्यांनी आमची लाज ठेवली ना, आम्हाला बी दाखवून दिलं ना की बाबा किती नंदी प्रामाणिक असते. ही त्यांनी बी दाखवून दिलं ना आपल्याला की आपल्या कष्टाला कुठंतरी त्यांनी हे करून दिलं, कष्टाचं फळ मिळालंय. आणि विशेष म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे नांदेड सिटीचे जीवनाप्पा देडगे. तर काय सांगाल त्यांच्याविषयी? आप्पांचं म्हणजे आप्पांचं म्हणा, विठ्ठल नाना म्हणा, हे आनंद बल्ला सर म्हणा, हे आमचं सगळं सर्कल म्हणजे जी ग्रुप आहे, आमची जी एक परिवार आहे आणि हे आम्ही एका परिवारात असल्यासारखं आहे. भले आम्ही वेगळ्या घरात राहत असो, पण हे आमची एक कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबातल्या बैलांशी आम्ही म्हणजे नांदेड सिटीवाल्यांचा भारत असो किंवा नानांची बैलं असतील, आज नानांची 10-12 बैलं आहेत किंवा आपल्या हे जी सगळा ग्रुप आहे तो आम्ही म्हणजे घरातला आहे. आणि आप्पांचं आज आप्पांना म्हणजे आम्ही कुणी नसताना तिथं एक आप्पांनी जी जिम्मेदारी स्वतःच्या वस्त्राची घेतली तिथं, खरंच त्यांचं म्हणजे आज आपण बोलले. तुम्ही एक वाक्य वापरलं, स्वतःचं वासरू. म्हणजे आज त्यांचा भारत काय माझा भारत काय, आम्ही कधीच फरक समजला नाही एकमेकावर. हे जपता आलं पाहिजे. त्यांनी फोनवरती तुम्हाला एक वाक्य बोलले की काळजी करू नका, मी हित आहे. हा बस समाधान वाटलं. बघा मित्रांनो, ही मैत्री आहे जीवन आप्पांची आणि शाहिद भाईंची. विशेष म्हणजे अतिशय सुंदर असं मैदान वडकी ग्रामस्थांनी करून दाखवलं. मागच्या वर्षीसुद्धा अनेक नंदी उजेडात आले होते आणि आजसुद्धा या मैदानामुळं अनेक नंदी उजेडात आलेले आहेत. बाकी अजून काय सांगाल?
मैदान हा म्हणजे मैदान वडकी मैदान हा खरंच पारदर्शी आणि स्वच्छ हे मैदान झालेलं आहे. आणि तिथं म्हणजे गरीब असो श्रीमंत असो, छोटा असो किंवा मोठा बैल असो, कुठल्याही बैलावर त्यांनी अन्याय केलेला नाही. आणि सगळ्याला जो मोठ्याला जो न्याय होता तो छोट्याला न्याय होता. आणि असेच मैदान इथून पुढं प्रत्येक ठिकाणी घडावेत अशीच आम्ही मैदान आयोजकांना एक विनंती करीन आम्ही. बाई तुम्ही बऱ्याच ठिकाणी मैदानांमध्ये जाता, अनेक तुमची नंदी गुलालात राहतात. 950, 900, 800, 750च्या दरम्यान पल्ला असतो. हो. पण कालचा पल्ला हा चॅलेंजिंग होता. बऱ्याच बैलगाडी मालकांची इच्छा होती की 1000 फूट पल्ला असावा, आणि त्या 1000 फूट पल्ल्यानं काय काय करून दाखवलं. त्या 1000 पल्ल्यानंच खरी ही कमाल करून दाखवली. जे खरंच म्हणजे काय म्हणतो आपण, ज्याच्यात धमक आहे ते करून दाखवणारे म्हणलं तर त्या 1000 पल्ल्यातच करून दाखवणार. मग त्या पल्ल्यातच सगळं म्हणजे जे काही गुंतलेलं आहे ते पल्ल्यात गुंतलेलं आहे. पल्ल्याच्या अंतरामध्ये शाहीदबाईंच्या दावणीला जेवढे नंदी आहेत त्या सगळ्या नंदींची सुट्टी करणारे विनोद भाऊ रुपनवर आहेत, सुट्टी मेकर आहेत आणि एकदम उत्कृष्ट अशी सुट्टी करतात. विनोद भाऊ नमस्ते. काय सांगाल, हाताला काय झालंय? ती त्यांची फेरायला गेलतो गुरु येऊन, बरं बरं बरं. तिथं थोडं वेळ दुखापत झाली. बघा म्हणजे सुट्टी मेकरचं एवढं ही नाही, सोपं नाही काम. कोणत्या कोणत्या नंदींची सुट्टी करता? ती गुरुजीच गेलतो आम्ही सुट्टी करायला. बर. तिथे गेल्यावर खाली फेरायला घेऊन जाताना त्यानं थोडं वाईट केलं. ती माझा बोज हातावर पडला. बरं बरं लागले. हा थोडा हात क्रिया गेलता. बर. तर मग बैलला फोन केला आम्ही. आम्ही दोघंच गेलतो, दीपक रुपनवर आम्ही. बरं. बैलला म्हणलं, दीपक म्हणला की विनोदच्या हाताला लागले. मग तोवर मग बैल म्हणलं की काय नका फिर नका टाकू, डायरेक्ट बैल भरा आणि घरी या. मग आम्ही बैल भरूच तर बैल मला तिथं आडवी गाडी घेऊन न्यायला आली मला फक्त मेड फाटीला. मग त्यांच्या गाडीत बसलो मी. मग आम्ही दवाखान्यात आलो. दवाखान्यात असतो त्यांचे मोठे बंधुराज तिथं हॉस्पिटलला येऊन थांबले होते बघ. हा म्हणजे दवाखान्यात तिथं होरा दवाखान्यात होते. मग बाई मला गाडीत घेऊन आले. बाई मला दुसरं कुठं नाही ना काय, नको टेन्शन घेऊ काय, चला. मग गाडीत बसून आले होते त्यांचे बंधुराज हॉस्पिटल येऊन डॉक्टरचे सगळं. मी त्यांना वाटलं काय जास्त काय लय झाले का म्हणून त्यांचे बंधुराजी फक्त दवाखान्यात येऊन थांबले डॉक्टर पिशी. मग आलो, डॉक्टरने हे केलं. मग डॉक्टर म्हणजे थोडं क्रॅक गेला हात. मग डॉक्टरने थोडं हे केलं, हे आपलं एक्सरे काढून. मग बाई म्हणले की आपण दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊ चांगल्या. मी म्हणलं नाही काय अडचण. सगळं तिथं 18-20 हजार रुपये खर्च आला दवाखान्याचा. एवढी काळजी घेणार पहिल्यांदाच बैलगाडी मालक. हो पहिल्यांदा त्यांना म्हणजे रुपये आपल्याला आता म्हणजे हाताला लागलं एवढं. एक 20 हजार रुपये खर्च आला दवाखान्यात तिथं. सगळा त्यांनाच खर्च केला. म्हणजे जीव लावल्यानंतर काळजी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणले अजून दुसऱ्या हॉस्पिटल दाखवू आपण. त्यांचे मोठे बापू म्हणले आपण फलटणला जाऊ नाहीतर अकलूजला दाखवू म्हणले. मी म्हणलं नाही काय अडचण नाही, दाखवली. काल मैदानच होतं का मग? नव्हतं, कालच्या मी 6 रात्रीनंतर आलतो इथं. बरं. काय सचिननी काल कहरच केला, काय सांग म्हणजे मोठा त्यानं इतिहास कालचा घडवला. बरं. आदत मी ओपनच्या मैदानाला आदत खोंडानं चांगला इतिहास, म्हणजे त्यांचं लय मोठी इच्छा होती हिंद केसरीची. त्यांची काल इच्छा पूर्ण झाली. इच्छा पूर्ण झाली. बाकी आता सध्या शाहीदबाईंच्या दावणीला पळणाऱ्या नंदींमध्ये सगळ्यात सचिन नंतर सगळ्यात जबरदस्त कुठला नंदी पळतोय आता? जबरदस्ती देवा बी पळतोय, हिरा बी पळतोय, आणि आदत मध्ये चिक्या बी पळतोय. राहीन तिथं गुलालात म्हणजे किती नंदी? सगळेच गुलालात राहते. सगळेच गुलालात. किती नंदी टोटल? एक फक्त गुरु तेवढा आहे, थोडा दुखावा त्याला होता, थोडा ही झाल्यामुळे होईल तो पण कव्हर झाला आता चांगला. किती नंदी सगळे टोटल? सगळे 5 नंदी आहेत. 5 नंदी. 5च्या 5 नंदी मित्रांनो गुलालात राहतात, सगळे टॉपला पळतात. म्हणजे कुठेतरी एक मन साफ असेल, इतरांबद्दल आपली भावना चांगली असेल आणि इतरांचं चांगलं करण्याची आपल्यामध्ये धमक असेल आणि नीतिमत्ता साफ असेल तर नंदी पळतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहीदभाई मोलानी आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या दावणीचं म्हणजे खास गुण सांगतो, 1च वर्ष झाले, वर्ष पण पूर्ण झालेलं नाही अजून. त्यांच्या दावणीला 2 मैदान झाली. एक 61 फाट्याचं हिंद केसरीचं मैदान झालं आणि बैलपोळ्याचं मैदान झालं. त्यावेळेस त्यांच्या दावणीला सगळे नंदी इथं मुक्कामाला आलती का? काय सांगाल, त्यांचा आशीर्वाद भेटला का? सगळा 100% त्यांचा आशीर्वाद म्हणा. त्या सगळ्या नंदींचा आशीर्वाद भेटला. धन्यवाद दादा. समवेत नातेपुते भागातील प्रसिद्ध उद्योजक संजय मामा ओराडे. मामा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, शाहीदबाईंच्या नंदींचं नाव व्हायला लागलंय, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नावलौकिकाला तुमचा मित्र येतोय, काय सांगाल त्याच्याविषयी? आम्हा नातेपुतेकरांना आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या दावणीचा बैल हा हिंद केसरी झाला. आणि विशेष म्हणजे कालची त्याची जी सेमी असेल, फायनल असेल किंवा गट असेल,
ह्याच्यामधला त्याचा पळ कसा होता? एकदम बेस्ट. आम्ही तर लग्नात होतो, पण लग्नात सुद्धा मोबाईल घेऊन ह्याची रेस बघत होतो आम्ही. बरं बरं घरचं लग्न असून अक्षता टाकल्या का नाही? टाकल्या ना. टाकल्या अक्षता हा. म्हणायचे. मग तुम्हाला बी नाद लागला की? ह्यांच्यामुळे नाद लागला आम्हाला आणि आवड आहे पहिल्या. आवड आहे. वाटत होतं का मित्र तुमचा ह्या क्षेत्राकडे वळेल? पडल्यानंतर कळालं हा की हे क्षेत्रात पडले. मग आम्ही रोज यायला लागलो, बघायला लागलो बैल वगैरे. बरं बरं. एक बैल बघितला, नंतर किती दिवसात किती झाले? वर्षात झाले की 5-7 झाले बैल. 5-7 बैल झाले. बघा, मामांनी पण त्यांची भावना व्यक्त केली. तुम्हाला पण छंद लागला की तुम्ही आता लग्नामध्ये पाहताय शर्यत, एक तुमच्याकडे नंदी नाही ना कोणताच नाही. आतापर्यंत? शर्यतीकडे एक प्रेक्षक म्हणून काय पाहता, कसं पाहता? अतिशय चांगलं क्षेत्र आहे. हां. पण कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये लोकांनी इन्व्हॉल्व व्हावं? एक चांगल्या भावनेने बघितलं तर अतिशय चांगलं क्षेत्र आहे. पण आता काही काही वेगळ्या पद्धतीने त्याचा अपप्रचार करतात. बघा मित्रांनो, बैलगाडी क्षेत्राशी कसलाही काडी मात्र संबंध नाही दादांचा, उद्योजकांचा. मात्र त्यांचा मित्र ह्या क्षेत्रात आहे म्हणून पाहतात. तर पाहणाऱ्याची भावना किंवा बाहेर जे समाजामध्ये ते वावरत असताना कशा पद्धतीने ह्या क्षेत्राकडे पाहिलं जाते ते त्यांनी सांगितलेले. तुमचे 5:30ला तुम्ही जेव्हा ग्राउंडवर आला, बाईट गेला, तेव्हा मी पाहत होतो सगळं तुमचं live. म्हणजे लवकर उठला होता तुम्ही. त्यावेळेस तुम्ही ह्याच्या बरोबरच्या लक्षाची मुलाखत घेतली होती पाटलांची. सांगितलं राजू पाटलांची की मुलाखत आदतच बैल बरोबर पाळणार आहे. बरं. आणि त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती एक म्हणजे हे दिसून येत होतं की त्यांच्या चेहऱ्यावरती एक ठाम विश्वास दिसून येत होता, डेअरिंग दिसून येत होतं. ते डेअरिंग त्यांना आज एवढं मोठं नावलौकिक आलं नाही. धन्यवाद मामा. आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक, बब्या बैलाचे मालक सुनील भैया पाटील आहेत. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बब्या आणि सचिन पहिल्यांदा पळाला होता, त्यावेळेसचा अनुभव काय होता? त्यावेळेस जी जोडी पळाली, ती जोडी पळताना पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं होतं सचिनचं भविष्य? पहिल्यांदाच बैल हिथं आलता वासरू सचिन, आणि मग आमचं बहीचं ठरलं की बहिणी सांगितलं तर पैरा झाला आहे. वावर हेरेत पळालो गणवतवाडी, पैरा झाला आहे म्हणल्यामुळे ठीक आहे म्हणलं. आलो त्यांची ते आले, आम्ही गट तर फरकानंच काढला. आणि त्यावेळेस सचिन तिथं माहीत झाला की ही सचिन आहे म्हणून, आणि सेमीसुद्धा फरकानंच काढला. आणि तिथून पुढं सचिनची सुरुवात झाली. तर आता तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे क्षेत्रातला बैलगाडीतला जवळपास? तसं बघितलं तर मी पण नवीनच आहे क्षेत्रात. किती वर्ष झालं तुम्ही पदार्पण केलं या क्षेत्रात? लॉकडाऊन नंतर शर्यत चालू झाली का त्यानंतरच आम्ही बैल घेतली. बरं. त्याच्या आधी काय नाही. त्या लॉकडाऊन उठल्यानंतर तुम्ही बैल घेतली, शर्यत बंदी हटली, ते सगळं पाहिल्यानंतर ना कसं, म्हणजे सचिनचं जे आत्ताची जी पिकअप आहे ते पाहिल्यानंतर कसं वाटतंय? नाही, सचिन हा अतिशय खालपासून टॉप टू बॉटमपर्यंत फुल स्पीड आहे. आणि ते कुठल्या नंदीसंग टाका तो फुल स्पीडनंच पाळणार. आणि आम्ही पाळल्यानंतर बैला म्हणलं हे वासरू घ्यावंच लागते. घ्यावाच लागते. बघा, मित्रांनी सांगितलं घ्यावाच लागते म्हणून घेतलंय. मागणी लय आली, लय लाखात मागितलाय, त्याला अर्ध्या पेटीला मागितला. त्याच्या अंगात तेवढं आहे ना. पैशानं हे जे मोल करता येत नाही, तेवढं आहे त्याच्यात अंगात, त्याच्यामुळे काय विषय नाही. मित्रांनो, प्रेक्षकांची इच्छा होती, कालचा तो भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला. त्यानंतर शाहिदभाईंची भेट घेणं गरजेचंच होतं. शाहिदभाई व्यक्त झालेले, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. शाहिदभाईंच्या दावणीला असलेल्या सगळ्या नंदींना आणि खास करून सचिनला आगामी येणारे हिंद केसरी मैदान, त्यानंतर अनेक मोठ्या रकमेची बक्षिसांची मैदानं होणार आहेत डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीच्या सुरुवातीला. त्या सगळ्या मैदानांसाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.